जय जिजाऊ। वैदर्भीय ग्रामीण खाद्य संस्कृती शिदोरी 24मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती आहे गावरानी पिझ्झा। हे गावरानी पिझ्झा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी अर्धा वाटी कणिक, अर्धा वाटी पीठ, ज्वारीचं पीठ, थोडंसं मीठ, जिरं आणि तेल टाकून हे अर्धा तासाच्या अगोदरच भिजवून घेतलेलं होतं। आणि आता याच्यासाठी पुन्हा आपल्याला इथे सर्व भाज्या आपण या ठिकाणी कापून घेतले। इथे शिमला मिरची घेतलेली आहे, हिरवा कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेले आहे, त्याच्यानंतर मटार घेतलेली आहे, फुलकोबी घेतली, पानकोबी, सांबार, त्याच्यानंतर आपण इथं गाजर घेतलेलं आहे, त्याच्यानंतर इथे पनीर घेतलं आहे, पनीरचे तुकडे, पनीर किसून घेतलं आहे, इथे बीट आहे ना ते थोडंसं किसून घेतलेलं आहे तुकडेच्यापेक्षा, आणि असं तऱ्हेनं आपण हे, आणि इथे ही थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे याच्या बेसवर टाकायसाठी आपण 1 चमचा सॉस घेतलेला आहे, टोमॅटो सॉस घेतलेला आहे। हे इमली सॉस घेतलेला आहे। आणि इथे घेतलेला आहे शेजवान सॉस। असे 3 सॉस आपण या ठिकाणी घेतलेले। जर आपल्याला घरीच करायचं असेल आणि हे आणायचं नसेल तर आपण टोमॅटोची प्युरी करून ती आपण याच्यामध्ये फोडणी देऊन घट्टशी करून घेता येते, पण इथे आता आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणून तर आपल्या इथं असंच आपण गावरानी पद्धतीने पण करू शकतो असा पिझ्झा। तर याच्या अगोदर आता आपण हे सर्व आपण काढून घेऊ। सॉस मी कमी पडलं म्हणून अजून थोडंसं टाकून घेते आहे। आता आम्ही दोघीच आहे, आम्ही 2च करणार आहे, मी आणि अमिषा, त्यामुळे आम्ही इथे दोघींपुरतंच करणार आहे, 2च करणार आहे। हा मुलांना पिझ्झा खूप आवडतो, पण बाहेर जायचं तर खूप पैसे पण जातात आणि तो चांगला असतोच असं काही नाही आहे, आणि तो मैद्यापासून असतो। आपण 3 गोष्टी अवॉइड करायचंच ठरवलं आहे की मीठ, साखर आणि मैदा। तर हा आपल्या पिठापासून तयार होतो, त्यामुळे अर्थातच चांगला आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे। सर्व भाज्यासुद्धा मुलं खातात आणि त्यामुळे हा आपण इथे करायचं ठरवलेलं आहे। तुम्ही मुलांना अगदी डब्यातसुद्धा देऊ शकता, पिझ्झा घरी बनवून देऊ शकता। अगदी कमी पैशात होणारा हा पिझ्झा, याला आपण आता असं ह्या काठीच्या चमच्याने आपण याला छिद्र काढून घेऊया। म्हणजे या जो पिझ्झाचा आपण बेस तयार करून घेऊ, आणि आपण याला उलट्या बाजूने शेकू। ही जी पोळी आहे ती इतपत जाड पाहिजे, एवढी इतपत जाड ठेवायची आपण। त्यावर आपण ही चटणी टाकून घेऊ सर्व बाजू। चटणी म्हणजे हे जे आपण सारण केलं आहे हे सर्व ठिकाणी लावून घेऊ। थोडेसे टोमॅटो टाकून घेऊ, थोडासा ओला कांदा टाकू,
थोड्याशा मिरच्या टाकून घेऊ, थोडेसे मटारचे दाणे, नंतर फुलकोबी टाकून घेऊ. हे गाजरचे जे तुकडे आहे ते पण टाकून घेऊया. पानकोबी टाकून घेऊ. नंतर थोडंसं बीट टाकून घेऊ. हे पनीरचे तुकडे हे पण टाकून घेऊ याच्यामध्ये. आणि हे जे किसलेलं पनीर आहे हे पण आपण सर्व ठिकाणी टाकून घेऊया. थोडीशी याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ. याच्यावर चिली फ्लेक्स टाकून घेऊ आपण. त्यानंतर थोडीशी जिऱ्याची पूड टाकून घेऊ. नंतर धनेपूड टाकू. त्याला आता आपण आजूबाजूने तूप टाकून घेतलं आहे याच्यावर. याचे जिरे पावडर, धने पावडर, तिखट थोडंसं, मीठ हे सर्व आपण या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. आणि हे आपण आता 5 मिनटं झाकून ठेवू. गॅसची ज्योत आहे ही थोडी कमी केलेली आहे आणि त्याच्यावर आपण हे थोडीशी एक वाफ येऊ देऊ भाज्यांना. अगदी सेम पद्धतीने जसं आपण पहिला केला तसंच आपण आता हा दुसरा पण करून घेऊ. हा आपला पहिला जो आहे तो बघा किती छान झालेला आहे. सर्व भाज्या पण मुलं खातात आणि आतमधून पण याही साईडनं आपला झालेला आहे. पहा, मागच्याही साईडने आणि याही साईडनं दोन्ही बाजूने आपण पोळी कडक करून घेतलेली आहे. त्याचा जो बेस आहे पिझ्झाचा तो आपण अगदी कडक करून घेतला. आपल्याला जर शेव आवडत असेल तर शेव पण टाकायचे याच्यावर थोडे. मला आवडतात म्हणून मी टाकते. अगदी बारीक शेव छान लागतात. तुम्हाला याच्यामध्ये जो भाजीपाला आवडत असेल तुमच्या मुलांना तो तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता किंवा जो आवडत नाही तर तुम्ही अवॉइड करू शकता. याच्यामध्ये नुसतं चीज टाकलं तरी छान होतं आणि भरपूर प्रोटीन्स आहे. सर्व मुलं तसे भाज्या खात नाही, तेव्हा हा आपला गावरानी पिझ्झा घरच्या घरी मस्त बनवून देऊ शकता. मुलं खुश, तुम्ही खुश. बघा किती छान झालेलं आहे. काही लागत नाही त्याला, बिलकुल 5-10 रुपयामध्ये हा तयार झालेला आहे. आणि मार्केटमध्ये गेलं तर 100 रुपये द्यावे लागतात. आणि घरच्या घरी मुलांना पिझ्झा. कसा वाटला पिझ्झा? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक वेळ अगदी करून पहा. आणि मुलांना सांगू नका घरी गेला आहे म्हणून, त्यांना नक्कीच आवडेल. हा आहे गावरानी पिझ्झा. कसा वाटला तुम्हाला? नक्कीच कमेंट्स करा.